विशेषतः दोन हाताने लिहिणं, त्याच्या मागे काय विचार आहे किंवा हे का आलं पाहिजे किंवा ह्याच्यातनं काय घडतं? मध्य प्रदेशमधलं एक हायस्कूल होतं की ते दोन हाताने 11-12 रोमन अंकामध्ये लिहित होते 9वी-10वीचे मुलं एकाच याच्यावरती. तर तो व्हिडिओ मी बघितलेला. 2 उद्देशाने सुरुवात केली. पहिलं की एका पेजवरती लिहिता येणं. दुसरा उद्देश होता MPSC स्पर्धा परीक्षा किंवा 10वीचे पेपर लवकरात लवकर कव्हर व्हावे. जसं मूल दाखल झाल्यानंतर ह्या हाताने किंवा कुठल्या तरी हाताने लिहितं, तोच सराव दुसऱ्या हाताने करून घेतला. तुम्ही इथं बघताय 1 वर्ष लागलं एका पेजवरती लिहिता यायला. मराठीचं वेगळं, इंग्रजीचं वेगळं, अंक वेगळे. तुम्ही जर 1 पासून 100 पर्यंत लिहायला लागाल आणि ते मुलं जर 1 पासून 100 लिहितील तर तुम्ही 50 होईपर्यंत त्यांचे 100 झालेले असतात लिहून. 1 आणि 11ची लाईन, 21-31 ची लाईन, 41-51 ची लाईन लिहून घेतात. माझा उद्देश सफल झाला होता की एका पेजवर लिहिता आलं. मुलांचा स्पीड वाढला. मुलांना सांगितलं माझी आई माझी शाळा, मोर पोपट असे 2 विषय घ्या आणि सरावाने ते यायला लागलं त्यांना. मग पुढे 2 उदाहरणं वेगळे, 2 पाढे वेगळे, 2 मराठी इंग्लिश वेगळं. आता पेंटिंग करतात इकडे त्याची माहिती लिहितात एका वेळेला. मराठी मिरर, मराठी कर्सिव्ह मध्ये लिहितात. मुलांचे दोन्ही ब्रेन ऍक्टिव्ह झाले आणि ग्रास्पिंग वाढल्यानंतर जे काही मी घटक काही किंवा इथं शिकवत असताना मुलं लवकर ग्रहण करायला लागले आणि तेव्हापासून सातत्याने आजपर्यंत ह्या गोष्टी दररोज पाऊण तास हा घेतलाच जातो.